आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळाच्या तत्वज्ञान उपक्रमात सुरू असलेल्या या नवीन मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. ज्योतिष्यशास्त्र आणि आपलं दैनंदिन जीवन यांचा कसा जवळचाच संबंध असतो हे आपण या सत्रात जाणून घेत आहोत. मागच्याच वेळेला आपल्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. सोनालीताईंना इतके छान छान तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे तुमची उत्सुकता मी आता फार ताणत नाही. आणि आपण लवकरच आपल्या सत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपली जी नेहमीची पद्धत आहे त्याच्यानुसार मी आधी सुरुवातीचे श्लोक म्हणते आणि सुरुवातीचे श्लोक झाले की पुन्हा एकदा सोनाली जोशी तुमचं मी स्वागत करीन. शब्दसुमनांनीच करीन आणि मग आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. श्रीमन्महागणपतये नमः. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्धः. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. सोनाली जोशी यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण मागच्याच वेळेला अनुभव घेतला, त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अतिशय छान गाढा अभ्यास आहेच, पण या सगळ्याला एक पारमार्थिक आध्यात्मिक अभ्यासाची बैठकही आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत ते इतकं छान भिडतं आहे आणि आपल्या सगळ्यांना भावतं आहे. तर मी आता सोनाली त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता सगळी सूत्र तुमच्याकडे सोपवते. नमस्कार. मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं तसं सूर्य आणि चंद्र कुणाकुणाला बघता आला, बघू शकले आणि कुठला अनुभव तुम्हाला माझ्याबरोबर शेअर करायला आवडेल का? इनफॅक्ट मी उत्सुक आहे. तर तुम्ही जर माईक सगळ्यांचे ऑन करू शकलात तर एक 5 मिनिटं मी नक्की ऐकेन, कारण त्याच्यानंतर मी पुढचं सेशन मग मी सुरू करेन त्याच्यावरती बेस्ट. कुणाला सांगायचंय का, शेअर करायचंय का काही? मी सांगू शकते. मी ऍक्च्युली रोजच सकाळची सुरुवात सूर्योदय झालं की सूर्याकडे बघून करते. पण मी कधी त्याकडे या दृष्टीने बघितलं नाही, म्हणून मला काही त्याचा फरक पडला नाही, की मी नेहमीच पॉझिटिव्ह असते म्हणून मला काही फरक पडला नाही. सो आय डोंट नो अबाउट दॅट. ओके. पण माझा तो आहे. आणि ज्या दिवशी सूर्य दिसत नाही, म्हणजे ढगाळ असतं वातावरण किंवा पाऊस पडतो, तेव्हा मी मनातल्या मनात फक्त एवढं म्हणते की मला माहितीये तू तिथे आहेस, त्यामुळे मी तुला नमस्कार करते ना, आजच्या दिवसाची सुरुवात होतीये. सो एवढाच माझा स्वतःचा अनुभव आहे. कदाचित याच्यामुळे अजून कोणी स्वतःचा अनुभव शेअर अगदी करायला अगदी नक्की. हे होतील. जरूर मी सांगा. मी मनमोहिनी पांडे. हा. आणखीन मागला आठवडा चंद्राला बघण्याची जे एक इच्छा होती ती पण पूर्ण झाली. आणि पौर्णिमापासनं परत बरोबर. जे चंद्र कमी होत हा. गेला हम्म. ते बघण्यात आलं. आणि मला खूप
असा अनुभव आला की पृथ्वी जशी फिरते आहे आणि काय माहिती नाही माझ्या डोक्यामध्ये काय झालं की रात्री दोनदा उठले आणि तेव्हा पण चंद्राला बघण्याची इच्छा झाली. हा. आणि जसं मागल्या महिन्यात तो चंद्र मला आमच्या घराच्या एका बाजूला दिसायचा, बरोबर तो तसं. आता दुसऱ्या बाजूला हो. दिसू लागला. आणि मग रात्री जेव्हा मी उठायची तेव्हा बघायला बाहेर डोकं केलं तर चंद्र एकदम वर गेलेला असायचा. बरोबर, कारण आणि असतं पण तसं. त्याची जे चंद्राची किरण, जे प्रकाश होता, तो आमच्या अंगणात मागच्या बाजूला पडायचा. तो म्हणजे इतका शांत, म्हणजे तुम्ही कमीत कमी पॉवरचा दिवा लावून सुद्धा त्या आनंद मिळणार नाही, हो. तसं एक काहीतरी चंद्राच्या किरणांमध्ये काहीतरी प्रभाव होता. आणि सूर्याचं तर आपल्याला माहीतच आहे, सकाळी उठून आपण जे स्तोत्र म्हणून सूर्याला पाणी घालायचं वगैरे जे काही करतो ते म्हणजे रोजचा नियम असतो. कधी तो प्रखर असतो, कधी अगदी माइल्ड असतो. पण चंद्राचा मला जो अनुभव झाला तो एक वेगळ्या प्रकारचा झाला आणि खूपच छान झालं. तुमची खूप आठवण आली. फार फार धन्यवाद. अरे नमस्कार. झालं माझं बोलणं. बेसिकली मी इथे एक दोन शब्द ऍड करीन हा की तुम्ही सूर्याकडे जेव्हा बघता किंवा चंद्राकडे बघता तेव्हा आपल्या इथे कुठल्या याच्यात एक्सप्लेनेशन न देता अग्नितत्व आणि वॉटर एलिमेंट जलतत्व ज्याला म्हणतात त्या हा. दोन गोष्टी बॅलन्स करायचा हा प्रयत्न असतो. अच्छा. फक्त दैनंदिन जीवनात बाबा ते सहज व्हावं म्हणून काही वेगळ्या पद्धतीने सांगितलं जात नाही की असं हे रुटीन आहे किंवा असं असं करा म्हणजे तुम्हाला काय चांगलं फळ मिळेल किंवा कुठल्या तरी गोष्टी स्वरूपात कथे स्वरूपात हे सांगितलेलं होतं. पण त्याच्या मागचा मूळ उद्देश जो आहे तो आपल्या शरीरातलं अग्नितत्व आणि जलतत्व याचा जो इम्बॅलन्स झाला आहे तो कमी करणं आणि शक्यतोवर बॅलन्स करणं. म्हणजे काय की ज्या नाती आहेत सगळी त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघू शकू, त्याच्यानंतर इन अ वे डिटॅच होण्याचा प्रयत्न करू शकू. हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे. पण थँक्यू तुम्ही प्रयत्न केलात त्याच्याबद्दल कारण हे खूप महत्वाचं आहे. हा. आणि युजली झोप तुटत नाही, हा. परंतु हे काय म्हणजे तुम्ही सांगितल्यामुळे म्हणून की हम्म. काहीतरी होतं ते. पण रात्री रात्री 2-3दा झोप तुटायचीच आणि हा, अगदी बघण्याची इच्छा व्हायची. आणि ते बघून जो एक्सपिरियन्स झाला तो एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स होता. हा फारच छान. कार्तिकी पौर्णिमेपासून आता मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत तुम्ही जर बघाल तर अतिशय म्हणजे कोजागिरी नंतरच मुळात चंद्र बघा असं एक इनडायरेक्टली सांगून ठेवलं. याला कारण आहे की अच्छा. त्यांनी जलतत्व चांगल्या पद्धतीने बॅलन्स होतं आणि मनाची शांती. म्हणजे झोप डिस्टर्ब जरी झाली तरी कुठेतरी अस्वस्थ युजली होतील असं फीडबॅक मला बहुतेक मिळणार नाही अशी आशा आहे. पण तरी मला ऐकायचं आहे म्हटलं तसं की हा. झोप. नाही, ते 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 खरं झालं. कारण मला रात्री बरोबर 2च्या सुमारे वगैरे झोप तुटायची आणि मग झोप यायची नाही. हं, परंतु हे असं घडलं की 3दा झोप तुटली तरी परत झोप यायची. हं, तर हं. ते दॅट इज समथिंग डिफरंट आय एक्सपिरियन्स. बरोबर, उत्तम. थँक्यू. झालं. थँक्यू. आणखी कुणाला काही शेअर करायचंय का? घरातले थोडे वादविवाद कमी झाले आठवड्यात. अगदीच थोडक्या गोष्टीवरनं जे हा. अगदी कधी भांडणं नाही होत खूप आमच्यात, पण हं. उगीच जे वादविवाद होतात ते एकदम असे त्याचं प्रमाण कमी झालं. कारण लक्ष तुमचं मग चंद्राकडे वेधलं गेलं ना. हा. हो, सर जरूर. हं, नमस्कार, मी सुभाष दामले. आम्ही नेहमीच आम्हाला म्हणजे उगवता मावळता सूर्य दोन्ही बघायला अतिशय आवडतात. आम्ही कुठेही गेलो तरी बघत असतो सूर्य कुठे उगवतोय की असं चंद्र कुठे आणि आम्ही म्हणजे असंख्य त्याचे पिक्चरही काढलेले आहेत म्हणजे अमर्याद. हं. आणि चंद्राचं सुद्धा तसंच आहे, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे ते म्हणतात ना वेगवेगळ्या, पण इथनं असा तो पौर्णिमेच्या दिवशी लगेच दिसत नाही, म्हणजे तो थोडा हा, वर आल्यावर मग दिसतो. बरोबर बरोबर. पण तो उगवताना काही ठिकाणी, आता आम्ही दुबईला वगैरे गेलो तर तिथे ते उगवताना चांगला दिसतो. हं, पण मग त्यावेळी म्हणजे इथे
इट्स व्हेरी पीसफुल म्हणजे डेफिनेटली. हं. आणि सूर्याचं सुद्धा तेच आहे म्हणजे ते उगवताना तो इतके व्हेरी वंडरफुल म्हणजे वी वी कीप लुकिंग ॲट इट प्रॉबेबली हाफ ॲन आवर 1 आवर उगवतानाचा सूर्य दॅट्स आणि मावळतानाचा आहे सूर्य म्हणजे बरोबर. एक मिनिट, तुमच्या पत्रिकेमध्ये भरणी नक्षत्र आहे का कुठे? तुम्हाला पत्रिका माहिती आहे तुमची? काही म्हणजे नक्षत्र वगैरे काही कल्पना आहे काय आहे ते? नक्षत्र माझं नक्षत्र कृतिका आहे नक्षत्र. ओके, ठीक आहे. पण मेष रास आहे? नाही, वृषभ. वृषभ रास आहे. ओके. या. सो मी भरणी कृतिका, सो भरणी आणि कृतिकेच्या बॉर्डरला तुमचा चंद्र असायची शक्यता आहे हा. किंवा त्याच्याबरोबर दुसरा कुठला ग्रह सुद्धा असेल. या. विशेषतः ज्यांना मावळता सूर्य बघायला आवडतो त्यांच्या पत्रिकेमध्ये भरणी नक्षत्र जास्त प्रमाणात असतं, किंवा काही ग्रह तरी असतील की जे हा. भरणीमध्ये आहेत. भरणी हे शुक्राचं नक्षत्र आहे, उत्तम नक्षत्र आहे, की ज्याच्यामध्ये युजली लोक बँकिंगमध्ये असू शकतात, सरकारी पोस्ट किंवा माझ्या सरकारी व्यवसायात कामात, किंवा कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये ते जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांच्या ह्याच्यातल्या ज्या हायएस्ट पोस्टला जाता येईल अशा ठिकाणी जाऊन मेजॉरिटी वेळा रिटायर होतात. असं माझा पत्रिकेचा अनुभव आहे, म्हणून मी जस्ट विचारलं. आणि अशा लोकांना नाही नाही, काही हरकत नाही. म्हणजे मलाही त्याच्यात खरं इंटरेस्ट आहे या ज्योतिषाम, पण आम्हाला कधी शिकता आलं नाही तिकडे. पण अशा बरोबर. बऱ्याच गोष्टी पत्रिकेवरनं हो, अगदी. समजतात म्हणजे. हं. कारण मी एकच जस्ट स्मॉल थिंग सांगतो की 56 साली मी टायफॉइडने आजारी होतो. हा. त्यावेळी भयंकर म्हणजे एक दिवस मला अतिशय वाईट जाणार होता. तर हं. आमच्या लोकांनी कोणाकडे कोकणात आमच्याकडे मग ह्याला पत्रिका दाखव त्याला, असे 3 लोकांना पत्रिका त्यांनी दाखवली. आणि हं. त्या तिघाही लोकांनी अमुक दिवशी रात्री 12 वाजेस्तवर याला हे आहे, इफ ही सर्वाइव्ह 12 o'clock हं. ही विल, अदरवाईज देर इज अ डेंजर. तर त्या दिवशी मला आठवतं आमचे काका वगैरे मृत्युंजयाचा जप वगैरे संबंध करत बसले होते म्हणजे. हं. हं. दॅट्स इट इज इनक्रेडिबल म्हणजे दॅट दॅट एक्सपिरियन्स. बरोबर. ओके, इतरांना थँक्यू. चान्स हा, द्यावा. अगदी अगदी. हॅलो. हा. मला लहानपणापासूनच चंद्र सूर्य दोन्ही बघण्याची आवड आहे. हं. आणि मी सूर्यास्त पण पाहते हं. आणि सूर्य उगवतानाही पाहते. हं. आणि आता मी थोडीशी ओल्ड एज मध्ये आहे, तर मला माझी झोप बरेच वेळेला मोडते, म्हणजे हो. उठावं लागतं रात्री. बरोबर. हं. तर त्यावेळेस बरोबर तो चंद्र जो आहे तो हं. माझ्या खिडकीसमोर असतो 2 वाजता. जर त्या ताईने सांगितलं ना हो. की हा. 2 वाजता, आणि त्याच्यानंतर बरेच वेळ तो माझ्या खिडकीच्या पासून दूर जाईपर्यंत हं. मला ते बघण्याची संधी मिळते. हं. आणि पहिल्यापासूनच ते बघण्याची आवड आहे, पण जास्त करून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची लहानपणापासून आवड आहे, आणि ते अजूनपर्यंत पण आहे. पण हं. त्याच्या पाठीमागची काय आपण सांगितलेले जे ज्योतिषशास्त्र आहे हो, ते अजिबात काही माहिती नव्हतं. त्याची गरज पण नाही, पण तरी तुम्ही बघताय रे, त्याचा फायदा जो हा आहे तो म्हणजे होतोच आहे तुम्हाला. हा मला माहिती नाही. तर माझा हस्त नक्षत्र आहे. हा, म्हणजे आणि चंद्राचं नक्षत्र आहे. हं. हा नाही, कन्या हस्त नक्षत्र असावं हो ना, हो, काहीतरी. कन्या रास आहे. हं. हम्म. तर त्याचा आणि त्याचा काही संबंध असेल तर माहिती नाही ज्योतिषाचा. माहिती आहे ना, मी सांगेन तुम्हाला नक्की. हा, ओके. पण उत्तम, मी म्हटलं असं की चंद्र बघणं म्हणजे मध्ये जाग जरी आली तरी चंद्र बघून कुठल्याही पद्धतीने अस्वस्थ वाटत नाही. इनफॅक्ट ती एनर्जी चांगली बॅलन्स होते, हेच मला सांगायचं आहे. कारण कित्येकदा असं वाटतं की बाबा इत- प्रकाश येतोय किंवा कशाला हे तसं करण्यापेक्षा त्याच्याकडे बघून त्या जस्ट. खूप. आणि आणखीन मला थोडीशी गाण्याची आवड असल्यामुळे तर मी रात्री जागी, मला लवकर झोप येत नाही परत, कारण माझं वयच तसं आहे. तर तर ते मग मी चंद्राची वगैरे गाणी म्हणत बसते, म्हणजे मला जी आवडतात ती अगदी असं. अगदी. हा, हा. हं. म्हणजे छान, काय थँक्यू. आहे ते सांगितलं तुम्हाला हो, ना, त्याचा त्याचा बरोबर. काय बॅलन्स आहे माहिती नाही. आणि मला खूप आनंद आहे त्याच्यामध्ये वाटतो. हा, हे सगळ्यात महत्वाचं. महत्वाचं. हा, खरं. अगदी म्हणजे आम्ही बाहेर सूर्यास्त जेव्हा असतो तेव्हा कुठे जात असलो तरी मी माझ्या मिस्टरांना म्हणायची हं. की थांबवा थांबवा गाडी, जरा मला बघायचंय, आपण हं. सूर्यास्त बघू. हा. आणि त्याचे हे पण म्हणते मी, म्हणजे सूर्याचं अष्टक पण म्हणते, आणि चंद्राच्या बाबतीत चंद्राची गाणी म्हणते. हं. फारच छान. प्रत्येकाला म्हटलं तसं की त्याच्या
पत्रिकेनुसार त्यांच्या मनामध्ये विचार येऊ शकतात. पण जे काय विचार येतील किंवा ती एनर्जी असेल तरी तो बॅलन्स करणं हा मूळ हेतू आहे आणि तो साध्यच होतो. हे सगळ्यात आणि महत्वाचं आहे. आणि मला असं वाटलं मन की आपण हे लग्ननेला बघत नेहमी आलो, महत्व दिलंय. जे बघत आलो आपण, आणखी त्याचा आस्वाद घेतला इतके वर्ष. हो. खूपच धन्यवाद वाटतोय म्हणजे मला स्वतः. छान. चालेल, आणखी कुणाला तरी सांगायचं होतं? हॅलो. हा. हॅलो. हा, मी सुमन जोशी. आणि चंद्र आणि सूर्य ह्याचं आकर्षण मला अगदी लहानपणापासूनच आहे, आणि स्पेशली सनसेट. कुठेही मी धावत जाते सनसेट असला की. पण माझा प्रश्न हा चंद्र सूर्य आणि आणखीन नेचरमध्ये इतक्या गोष्टी असतात की जेव्हा तुम्ही नेचरच्या जवळ जाल हो, तेवढं तुम्हाला आनंद मिळत जातो. अगदी तर प्रश्नच नाही. पुढे कदाचित तुम्ही त्या गोष्टी पण सांगाल. पण चंद्र हो. सूर्याशिवाय आणखीन अशा काही झाडं, फुलं, अगदी, जे अगदी. इव्हन पानं खाली पडलेली असतात, ते एखादं पान उचलून पाहिलं आणि त्याचा असा तो लव सारखा हे असला वगैरे, तरी हो, पण असं वाटतं की काय सुंदर ह्याला आकार आलेला आहे, तो कोणी दिला बरोबर. ह्याला आकार वगैरे. त्यामुळे जेवढं तुम्ही जवळ जाल नेचरच्या, तेवढी तुम्हाला शांतता जास्त मिळत जाते. अगदी, अगदी. त्यामुळे त्याचा ज्योतिषाशी काय संबंध आहे मला माहित नाही, पण मनाला खूप शांतता मिळते. चंद्र सूर्य तर आहेतच, पण बाकीचं सुद्धा जो नेचर आहे, पाणी, अं, वारा, सगळंच म्हणजे. सगळंच या. बेसिकली हे सगळे आपल्या याच्यातले 5 एलिमेंट आपण बॅलन्स करतोय नकळत. आपण या हा. सगळ्याचा भाग आहोत ना, मुख्य म्हणजे या. माणूस घरं बांधून जरी असं राहत असला हम्म. तरी हम्म. मूळ तो या निसर्गाचा, या सगळ्या चक्राचाच भाग आहे. आणि हो. पूर्वी हो. राहायचा ना, हा. त्याच्यामुळे या. वी आर पार्ट ऑफ द होल सिस्टीम. या. आणि ते घरं बांधून तर आपण राहतोच, आणि पुन्हा शरीराचं पण एक बंधन असतं. आणि पण जर शरीरात पण आपण राहत असतो, आणि त्याच्यावर पुन्हा घराचं बंधन, आणखीन अशी ही सगळी बंधनं येतात. त्यामुळे त्यामुळे खूप छान. सूर्य या. बघा, चंद्र बघा, पाणी पहा, हम्म. नदी, ते तुमच्या ह्याच्यात जो ज्या काय पद्धतीचा पाण्याचा स्रोत असेल, कारण सगळीकडे हम्म. नदी किंवा समुद्र नसेल, पण निदान एक कारंजा आहे, तलाव आहे, जे असेल हो, आय नो. तिथे जा. आणि त्याचा खूप चांगला शरीरावर, मनावर परिणाम होतो. एक कळतपणे तुम्ही जलतत्व त्याच्यात हे करत असता, बॅलन्स करत असता. झाडांमध्ये जमिनीचा स्पर्श, झाडांचा स्पर्श, त्यांनी पृथ्वी तत्व बॅलन्स होतं. यस, आणि यस, मग यस. जेव्हा ऍस्ट्रॉलॉजर तुमची पत्रिका बघतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बॅलन्स कुठे आहे. आणि त्याच्यानुसार सगळ्या रेमेडी ज्या सांगितलेल्या होत्या की एखाद्या डोंगरावरती जाऊन तिथे असणाऱ्या देवीचं दर्शन का बरं घ्यायचं. त्याचं हा. कारण असं आहे की तिथे गेल्यानंतर तिथली हवा वेगळी असते. तुम्ही ज्या राहत्या गावी त्याच्यापेक्षा तिथली हवा वेगळी असते. म्हणजे एअर एलिमेंट वेगळा असतो. हवा बदलते, पाणी बदलतं, तसं येणारे विचार सुद्धा बदलतात त्याच्यामुळे. हा सगळा बदल व्हावा हा त्याच्या मागचा एक उद्देश होता. या. या. मग ते लोकांना कसं सांगायचं की श्रद्धा हा सगळ्यात मोठा भाग असतो आणि त्याने वेगवेगळ्या गोष्टी साध्य होतील. या. या. म्हणून या. सांगितलेलं रेमेडी होता की ओके, 12व्या घरामध्ये गुरु आहे, तो बुधाच्या हा. राशीत आहे, तर मग असं डोंगरावरती चढून जा आणि तिथे या. देवीचं दर्शन घ्या. त्यामुळे पुण्याला असताना पर्वतीवर जाणं हे एक मोठं सुखाचं होतं. अगदी. थँक्यू. या. वाटतं लोकांचे अनुभव झालेत आता. हो, चला आपण आता दर्शकला सुरू करूया. तर सूर्य आणि चंद्र हे दोन मुख्य पत्रिकेतले ग्रह किंवा याच्यातले झाल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे या सगळ्यांना कुठला काही चॉईस हवाय का, किंवा मला या ग्रहाविषयी जास्त जाणून घ्यायचंय किंवा त्याचा आपल्या शरीरावर किंवा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो. मी ऑप्शन्स देते: शनी, राहू आणि केतू. चालेल, कारण ते उग्रग्रह असल्यामुळे त्यांचा प्रभाव काय होतो ते जाणून घेण्याचं चांगलंच राहील. ठीक आहे. तर आता तुम्हाला तुमच्या पत्रिकेत शनी कुठे आहे, केतू कुठे आहे, राहू कुठे आहे, काही माहिती नसलं तरी सुद्धा या सेशन नंतर दैनंदिन पद्धतीने कशा पद्धतीने गोष्टींकडे बघायचं ते लक्षात येईल. मुळात एखादं काम करताना समजा सतत असं वाटतंय की बा इथे मी थांबले, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये आय एम गेटिंग स्टक असं जे फिलिंग असतं, किंवा माझी वाढ होत नाहीये, मला पुढे जाता येत नाहीये,
किंवा आजूबाजूची जी मंडळी आहेत ती मला जज करताना खूप हार्श आहेत. म्हणजे माझी थोडीशी चूक झाली तरी माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतात, किंवा काय चांगलं आहे हे न सांगता बाबा सतत काय चुकतं हे सांगितलं जातं. हा एक भाग झाला. किंवा दुसऱ्या पद्धतीने मी नुसते सतत काम करतोय किंवा कष्ट करते आणि त्याचा जो मोबदला मिळायला हवा तो मला मिळत नाही. आता याच्यात असणारा मटेरियल भाग सोडून देऊया. एक साधे चार गोड शब्द, अगदी स्तुती म्हटलं नाही तरी किमान ॲक्नॉलेजमेंट. कारण ह्याच्यातनं डिटॅच होणं हा खूप पुढचा भाग झाला. म्हणजे किती परमार्थाच्या ह्याच्यात असलात तरी माणसाला ॲट द एंड ऑफ द डे कुठेतरी एक शब्द असा हवा असतो. कुणीतरी प्रेमाने म्हणणं की अरे वा छान झालं बाबा, किंवा तू छान केलंस. आणि ती जी मानसिक गरज आहे ती चंद्रामुळे असते. कारण आपण भावनिक जिथे गुंतवणूक करतो तिथे ही अपेक्षा येते. तर असंही कोणी म्हणत नाहीये म्हटल्यानंतर मनामध्ये एका पद्धतीची निगेटिव्हिटी तयार होते. असे जर अनुभव तुम्हाला येत असतील तर लक्षात घ्या की याचा अर्थ तुमच्या पत्रिकेतला जो शनी आहे त्याची आत्ता तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ती वेगळी आहे. शनी कुठल्याही पद्धतीने अडचणी आणतो का तर उत्तर नाही आहे. इनफॅक्ट शनी तुमची ग्रोथ करतो. कुठली ग्रोथ करतो तर आध्यात्मिक ग्रोथ करतो. कारण ही जी लहानपणापासून आपण ऐकलेली वाक्य असतात की ओके प्रयत्न केले की मिळतंच, की प्रयत्न केले की काहीतरी मिळायला हवं, किंवा व्यावहारिक ज्या अपेक्षा असतात त्याच्या पलीकडे जाऊन एखादं काम मला करायचंय, एक वसा घेतल्यासारखी ही मी गोष्ट करणार आहे आणि त्याचं मिळणारं जे काय फळ असेल ते मला मान्य आहे. असं ज्या क्षणी तुम्ही मान्य करता आणि त्या कामावरती लक्ष देता ते काम तर चांगल्या पद्धतीने होतंच, पण म्हणजे आयुष्याच्या ज्या ज्या टप्प्यावर असाल त्यानुसार तिथे जे काय फळ हवं असेल ते सुद्धा शनी देतो. म्हणजे शनीविषयी इतके गैरसमज यूट्यूब किंवा कुठेही जर तुम्ही बघितलं तर असतील तेवढे कुठल्याच ग्रहाविषयी नाहीये. शनीच्या होणाऱ्या 7.5चा तर म्हणजे कहर आहे. त्यामुळे कृपा करून कुठल्याही पद्धतीच्या निगेटिव्ह गोष्टी शनीविषयी वाचू नका. वाचल्या असतील तर त्या जितक्या लवकरात लवकर त्याला आपल्या मनातनं डोक्यातनं याच्यातनं बाहेर काढता येईल तेवढ्या काढा. याचा अर्थ तुम्ही असं सांगू इच्छिताय की शनी तुम्हाला निष्काम कर्म करायला भाग पाडतो. आणि ते जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोवर हे अशाच पद्धतीने वाटत राहतं की मला मिळायला हवं होतं, त्याला उशीर होतोय आणि मला पुढे जाता येत नाहीये. आणि ज्या क्षणी असं तुम्ही एक्सेप्ट करता त्या क्षणी गोष्टी बदलतात, असं बदल म्हणायचंय की तुमचा अगदी दृष्टिकोन बदलला म्हणून तुमचा तुम्हाला दृष्टिकोन बदलल्यासारखं वाटतं. बदलल्यामुळे असंख्य चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी व्हायला लागतात. ही खूपच महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. आय एम शुअर की आयुष्यात प्रत्येकाच्या हा क्षण किंवा असे क्षण कायम येत असतात की कुठेतरी बायकोला वाटत असतं कोणी माझी घरात किंमत करत नाही, ऑफिसमध्ये वाटत असतं कोणाला काही पडलेली नाही, मला प्रमोशन मिळत नाही, आणि वगैरे अगदी वगैरे. सो अगदी खूप छान नंतर ऍक्च्युली एक वेगळा विचार तुम्ही दिलात. खूप छान. म्हणजे वयाच्या साधारणतः 60व्या वर्षी अं, तुमचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा पत्रिकेमध्ये जसे गुरु आणि शनी होते त्याच राशीत गुरु आणि शनी येतात. त्याला ॲस्ट्रॉलॉजीच्या भाषेमध्ये सॅटर्न रिटर्न किंवा ज्युपिटर रिटर्न असं डबल रिटर्न म्हणतात. आणि हा जो योग आहे हा खूप मोठा योग आहे. त्याचा अर्थ असा की या दोन्ही ग्रहांनी आत्तापर्यंत जे काय अनुभव तुम्हाला दिले आहेत त्यातनं तावून सराकून योग्य ते धडे घेऊन तुम्ही आता मॅच्युअर झाला आहात. आणि ही जी मॅच्युरिटी आहे, तुम्हाला जी प्रगल्भता आलेली आहे, त्याचा उपयोग तुम्ही इतर सर्वांना गाईड करायला, मदत करायला म्हणून करणार आहात.
सो विशेषतः सगळ्या ऑफिसेसमधनं युजली 60ला लोक रिटायर होतात. अगदी स्वतःचा व्यवसाय असला तरी त्यातनं थोडंसं लक्ष कमी करायला सुरुवात करतात कित्येकदा. त्याच्यानंतर काय करायचं तर हा शनी इतरांकरता कामं करायला सुरुवात करतो मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तुमच्या हातनं मानवतेला उपयोग होईल अशी असंख्य कार्य होऊ शकतात. वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांची कामं तुम्ही करू शकता. अशा संस्था सुरू करून इतरांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकता. अगदी काहीच करता आलं नाही याच्यातलं किंवा करायचं नसेल तरी सुद्धा तुम्हाला जे येतं ते इतरांना उत्तमपणे शिकवू शकता. कारण शनीचं मुख्य काम हे कुठल्याही गोष्टीचा पाया तयार करणं आहे. घराचं जसं फाउंडेशन असतं, पाया असतो, तसं कुठलीही ऑर्गनायझेशन, कुठलीही सिस्टीम त्याचा पाया तयार करणं. आणि हा पाया मजबूत जर करायचा असेल तर ज्यांना त्या क्षेत्रातला अनुभव आहे, सगळ्या खाचाखोचा माहिती आहेत, त्यांनी ते शिक्षण इतरांना देणं, तर हा पाया सतत मजबूत राहील. त्यामुळे तुमच्या मी युजली लोकांना असं वाटतं की 55 ते 60 मध्ये बाबा मला कुठलं प्रमोशन मिळणार नाहीये, आता एवढी वर्ष कामं केली तरी काहीच कसं मिळत नाही. तर त्यावेळेला एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून मी असंख्य वेळा ही रेमेडी दिलेली आहे की स्टार्ट मेंटरिंग द फ्रेशली जॉईन एम्प्लॉईज इन युअर कंपनी. अगदी त्यांच्या मी म्हटलं तसं की त्या आपल्या कामाच्या अनुभवाचा ह्याच्यापेक्षा उत्तम उपयोग करताच येणार नाही. मॅडम मला एक थोडासा प्रश्न होता, मागच्या संदर्भातला आहे Sure. की जसं आपण म्हणतो की एखादं काम केलं की त्याची पावती मिळावी वगैरे ही अपेक्षा असते, पण हं. समोर एखादी व्यक्ती अशी असते की आपण काहीही केलं तरी ती कौतुकच करत असते, मग हा. अशा वेळेला तिचा शनी प्रबळ असतो का असं समजायचं? तर त्यांचा शनी उत्तम मॅच्युअर असतो हे समजायचं. ओके, म्हणून मग ते असं घडतं. अच्छा, बरोबर. ते कारण विचार, कारण असा हं, आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये युजली मी कर्केचा शनी बघितलेला आहे. कारण हा, लहानपणी त्यांना स्वतःला अनेकदा असं हवं असतं की माझं हं, कुणीतरी कौतुक करावं, पण ते कधीच वाटायला आलेलं नसतं. त्यामुळे मंडळी खूप लवकर शहाणी होतात, त्यातनं शिकतात की कुणी मदत करत असेल, काही चांगलं करत असेल तर ते ॲक्नॉलेज करणं फार महत्वाचं आहे. ओके. कारण असं आहे, समोर आपल्याला अशा व्यक्ती दिसत हो, असतात हो म्हणून दिसतं. विचारलं मी. ओके, थँक्यू मॅडम. त्यांचा शनी आणि चंद्राचा संबंध पत्रिकेतला काही नाही तर खूप उत्तम असतो. किंवा त्यांच्या शनीवरती गुरुची दृष्टी असते की ते विजडम त्यांना खूप लवकर आलेलं असतं. कारण एक सारी याच्याकरता मी अनालॉजी देऊ शकते की तुमच्या कपामध्ये समजा चहा आहे किंवा कॉफी आहे, त्यात काहीतरी आणखी तुम्ही ओतायचा प्रयत्न केला, चहा किंवा कॉफी जे असेल ते तेच बाहेर येणार. तसं तुमच्याकडे जे आहे तेच ओव्हरफ्लो होतं किंवा बाहेर येतं इतरांशी संवाद साधताना किंवा कम्युनिकेट करताना किंवा एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करताना. जे तुमच्याकडे नाही तेही तुम्हाला तुम्हाला इतरांना देता येत नाही, शेअर करता येत नाही. तर त्याच्या बरोबर. पलीकडे या व्यक्तींना जावं लागतं की मला मिळालेलं नाहीये, पण म्हणूनच मी ते दुःख किंवा जे काय जो त्रास आहे ते समजू शकते आणि मी स्वतःला बदलून या पद्धतीने वागणार नाही ज्यामुळे इतरांना माझ्यामुळे त्रास होईल. अच्छा. त्यामुळे दिस पीपल गो ओव्हर अँड अबाव. आणि ही खोटी खोटी स्तुती नसते, कारण त्याच्यातला फरक वेगळा आहे. हो, आता नाही नाही, हे हे लक्षात येतं की वरवर नाहीये, नाटकी नाहीये. बरोबर, अगदी. हं. नाही, उत्तम प्रश्न विचारलात तुम्ही. कारण पण हे उदाहरण फार रेअर आहे एवढंच सांगेन. नाही, आहे माझ्या भोवती म्हणून मी विचारलं तुम्हाला. ओके. बरोबर. ओके. मॅडम, राहू केतू बद्दल पण जरा सांगा अगदी त्याची. अगदी. सगळ्यात एक गोष्ट जी लक्षात ठेवायची ती, राहू केतू आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. राहू केतू हे असं समजा की हा मध्ये चंद्र आहे, त्याच्या दोन बाजूला दोघ जण उभे राहिलेत आणि ते दोन्ही बाजूनी त्याला खेचायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आपलं मन ज्याच्याकडे आकर्षित होतं, ज्याला आपण पॅशन म्हणू, एक्सेसिव्ह पॅशन, पण ऍक्च्युअल कृतीची जोड त्याला नाही.
अशा ज्या सिच्युएशन्स असतात, म्हणजे अगदी ते एक आई म्हणून मी ते पटकन उदाहरण देऊ शकते, की आपल्या मुलांकडे कमी लक्ष द्यायचं आणि ते न करता, म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे ते न करता इतरांची मुलं जे काय करतायत त्याची वारेमाप स्तुती करायची. शक्य असेल तर मग मीच त्यांना काहीतरी मदत केली आणि म्हणून ते इतकं सगळं एक्सेल होत आहेत असं म्हणायचं. हा जो क्रेडिट घेण्याचा भाग आहे, तेव्हा असंख्य त्यावेळेला राहू आणि चंद्र एकमेकांच्या खूप जवळ असतात अशा पत्रिकांमध्ये. मग त्यांना अडॉप्ट, जेवढं फिजिकल डिस्टन्स जास्त त्या व्यक्तीविषयी खूप जास्त प्रेम वाटतं. पण जी मंडळी जवळ आहेत, ऍक्च्युली फिजिकली अवेलेबल आहेत, त्यांची कुठल्याही पद्धतीने म्हणजे कर्तव्य भावना त्यांच्याविषयी फार कमी असते. ओव्हर कुठल्याही पद्धतीची ऍक्टिंग करायचा प्रयत्न करणं, कोणताही रोल प्ले करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या राहूच्या अंडर येतात. आणि असं का होतं की एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं, हा जो आपण म्हणतो, तो ध्यास लागल्यानंतर मनुष्य कृती करतो. 100% ध्यास आणि तेवढीच कृती हा एक चांगला दुसरा कुठला तरी ग्रह असतो. पण एखाद्या गोष्टीचं पॅशन फक्त आहे, पण शॉर्टकट, लूप होल्स किंवा कुठल्या तरी स्कीम्स तयार करून मी मिळवणार, हा जो भाग आहे राहूच्या अंडर, त्याच्यामध्ये क्लीन एफर्ट्स हे फार कमी असतात. म्हणजे एक उदाहरण देते की जसं अनेकदा इंस्टाग्रामवरती किंवा कुठल्याही या सोशल मीडियावरती तुम्हाला असं दिसतं की एखादी व्यक्ती फोटो टाकते आणि फोटोमध्ये काय आहे की विमानाची अशी एक खिडकी असते, विमानाची खिडकी असते आणि ती व्यक्ती बसली असं दिसतं. त्यामुळे बघणाऱ्यांचा समज काय होतो की हे कुठेतरी प्रवासाला निघाले विमानातून. सत्य परिस्थिती काय असू शकते? आता एक थोडंसं मी म्हणजे एक उदाहरण, पण हे असंच असतं म्हणून सांगते. टॉयलेट सीट ओव्हल असते, बरोबर आहे. टॉयलेट सीट आणि विमानाची खिडकी याच्यामध्ये अगदी थोडा फरक आहे. जर वरचा एक भाग कमी केला तर टॉयलेट सीट जर अशी धरली आणि त्याचा फोटो काढला, त्याच्या समोर उभं राहायला जर डोकं ठेवलं, तर व्यक्ती विमानात बसली आहे असा समज होऊ शकतो. त्यामुळे अशा स्टेज गोष्टी ज्या असतात त्या राहूच्या असतात, ज्यांनी लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतील, चर्चा होईल, गॉसिप होईल, पण प्रत्यक्ष कुणालाही त्याचा उपयोग होणार नाही, अशा गोष्टी राहू तयार करतो. म्हणजे मला चांगलं काम करायचं आहे, पण त्या चांगल्या कामाकरता मी कशा पद्धतीने 4 जणांचा वापर करून घेईन आणि मी स्वतः त्याचं क्रेडिट घेईन, बरोबर आहे. हा राहू. आणि एक नॉनस्टॉप तुमच्या मागे ते विचार सुरू राहतात, कारण राहू कुणाबरोबर उत्तम काम करतो? कुठल्याही व्यक्तीबरोबर ज्याचं मन आधी कमकुवत होतं. आणि केतू कशा पद्धतीने काम करतो? तर ठीक आहे, मला हे हवं होतं, हवं होतं, हवं होतं, मला शॉर्टकट मिळाले नाही, लूपहोल्स मिळाले नाहीत, कोणाचाही उपयोग करून मला हे मिळवता आलं नाही, म्हणजे याच्यात काही अर्थच नाही आहे. आता ज्याला आपण उष्ण वैराग्य म्हणतो तसं, ह्या दोन्ही याच्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या. मग आता हेच राहू आणि केतू एखाद्या पत्रिकेत चांगल्या पद्धतीने सुद्धा असू शकतात, कारण कुठल्याही ग्रहाला दोन पद्धतीच्या ऊर्जा दिलेल्या आहेत. एक त्याचा आपण हाय लेवलची फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि एक लो लेवलची. आणि हा डिसिजन कोणाला घ्यायचा असतो? तर तुमच्या मनाला, तुमच्या चंद्राला हा डिसिजन घ्यायचा आहे की माझ्यावरती जो लाईट पडलाय तो कशा पद्धतीने मी रिफ्लेक्ट करणार, त्यांनी किती अफेक्ट होणार, किती माझ्या मनामध्ये त्याचा बदल होणार. जिथे कुठे रिसर्च करायचा असतो तिथे त्या सगळ्या पण लोकांच्या कुंडलीमध्ये हाच ध्यास, प्रयत्नांची जोड दिलेली असते त्यावेळेला. त्यामुळे जर तथाकथित नियम सांगत असतील की नाही असं होऊच शकत नाही, तर ही मंडळी बरोबर लूपहोल शोधून काढतात, बघतात आणि त्याचा वापर करून नवीन काहीतरी शोधून दाखवतात. त्यामुळे राहूची एनर्जी त्यांना वापरावीच लागते, पण दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहाची जोड असल्यामुळे तो ध्यास आणि प्रयत्न असं कॉम्बिनेशन होऊन तुम्हाला रिझल्ट दिसतात.
केतू चांगल्या पद्धतीने कुठे काम करतो, की ठीक आहे, आता हे वैराग्य आलंय, पण ते उसणं न असता मी मान्य करणार आहे की ओके, मला हे जमत नाही किंवा मला हे करायचं नाहीये, पण मग कोण चांगलं करतंय त्याला मी शरण जाणार आहे आणि त्याच्याकडनं मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे, किंवा मी आधीच्या याच्यात हे सगळं मिळवलेलं आहे आणि आत्ता मिळालं तरी मी हे मान्य करणार आहे. हे हायर लेवलचा केतू झाला, की ज्याच्यामध्ये ईर्ष्या नसते किंवा जेलसी नसते, मत्सर नसतो, आणि आपल्या ज्या काही त्रुटी असतील किंवा कमतरता असतील त्या मान्य करून, म्हणजे इगो बाजूला ठेवून एखाद्या व्यक्तीला शरण जाणं किंवा त्याचं शिष्यत्व पत्करणं म्हणजे चांगल्या पद्धतीचा केतू झाला. मग आता हे राहू केतू एकत्र काम कसे करतात? कारण कुठलाही ग्रह बरा किंवा वाईट असं म्हणून नसतो, त्याचं एक काम त्याला दिलेलं असतं. म्हणजे होम मिनिस्टरला एक वेगळं काम दिलं असतं, एज्युकेशन मिनिस्टरला एक काम दिलं असतं, तसं राहू केतूकडे असं काम दिलंय की या व्यक्तीची तू परीक्षा घे. त्याच्या आत्म्याने अमक्या अमक्या गोष्टी करायच्या ठरवल्या, पण त्याची परीक्षा घ्यायची गरज आहे. म्हणून राहू आणि केतू दोघं अपोजिट पद्धतीने तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करतात. राहू तुमच्या पुढे प्रलोभनं घेऊन येतो आणि ती प्रलोभनाच्या मागे मनुष्य जात जातो, आणि जेव्हा निराश होतो तेव्हा म्हणतो याच्यात काही अर्थ नाहीये, आणि मग तो केतूकडे परत येतो. तो केतू म्हणतो आता माझ्याकडे येऊन काहीच उपयोग नाही. तर आता तू कुणाला शरण जाणार आहेस का? शनीला. शनीला जा, कारण प्रयत्न करणं गरजेचं आहे. गुरुला जा, परमेश्वराला जा अर्थातच, म्हणजे इन बिगर स्कीम. हम्म. पण कुणाला तरी शरण जा, तर ते रिव्हर्स होऊ शकतं. पण त्याच्याऐवजी काय होतं, नेमकी मंडळी दुसऱ्या वाटेला जायचा प्रयत्न करतात. गॉसिप करणं, शॉर्टकट काढणं, आणखी जे काय मिळालं नाही त्याच्याविषयी अशा पद्धतीने गैरसमज पसरवणं, की राहूचा तुम्ही दुसऱ्या याला हातभार लावता. राहूची एनर्जी ऍक्च्युली चांगली आहे, कारण या ग्रहांनी सुद्धा, जसं आपली कथा आहे त्याच्यामध्ये अमृताचा स्पर्श त्यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठलाही ग्रह वाईट असतो का नसतो, त्याचा एक अजेंडा असतो, त्याची एक तुमची परीक्षा घ्यायची पद्धत असते. राहू आणि केतूसाठी मग काय उपाय सांगाल तुम्ही? म्हणजे तरुण मुलांसाठी विचारते मी, की तरुण आजकाल त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे मनाची, हम्म, की अडचणी सगळीकडून येत आहेत आणि आपल्याला काहीच मिळत नाहीये, हो ना. किंवा त्यांच्या पत्रिकेत राहू आणि केतू हम्म. आहेत, आणि त्यांच्यावरती त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही तसं. तर त्याच्यामध्ये मी असं सांगते usually की वयाच्या 1 ते 5 मध्ये ते मूल नॅचरली काय करायचं हे बघायची गरज आहे. कित्येकदा उत्तम खेळ खेळू शकत असतात ती मुलं, कोणी उत्तम बोलू शकत असतात, काही एखादं वाद्य वाजवू शकत असतात, म्हणजे रिदमचा सेन्स असतो, किंवा कुठली त्यांना काय त्यांच्याकडे कुठलं कौशल्य आहे साधारणतः 1 ते 5 मध्ये लक्षात येत असतं. तर त्या कौशल्याशी संबंधित त्यांना व्यवसाय करायला लावणं हे सगळ्यात उत्तम आहे. कारण त्यावेळेला जे ग्रह ऍक्टिव्ह असतात ते सूर्य, बुध, गुरु, चंद्र असे असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक स्थैर्यभाव असतो, मटेरियल गोष्टींनी काहीतरी रिटर्न देण्याकरता, आणि ते त्यांनी परसू करावं व्यवसायाच्या बाबतीत. दुसरं म्हणजे त्यांच्या रिलेशनशिप्स, हा दुसरा भाग झाला. तर कुठल्याही याच्यामध्ये वन वे ट्रॅफिक नाही हे समजून घ्यावं, कारण शुक्राच्या ठिकाणी बॅलन्स आला तो असणं खूप महत्वाचं आहे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. मग मला आयतं काही मिळणार नाहीये, त्याच्यासाठी मला काम करावं लागणार आहे. राहू केतू प्रबळ होता त्याचा अर्थ एवढाच असतो की त्यांचा असा गैरसमज झालाय की माझ्या प्लॅटरवर काहीतरी मिळायला हवं. मग तुम्ही असं आयुष्यात काय केलंय बाबा की ज्यासाठी तुम्हाला सगळं रेडीमेड मिळायला हवं, असा प्रश्न विचारायची गरज आहे. पण हा प्रश्न कोणीच विचारत नाही, कारण आपलं मूल आपल्याला खूपच, म्हणजे म्हटलं असं की सगळ्यात प्रिय व्यक्ती असते आपल्या घरातली.
परंतु डोळसपणे त्यांना पण प्रेमाने सांगून, कारण हीच मंडळी जर उत्तम पद्धतीने वागावी, त्यांनी उत्तम चॉईसेस करावे असतील, तर त्यांच्या घरातल्या मंडळींनी त्यांना अनकंडिशनल प्रेम, जसं मी म्हटलं तसं अनकंडिशनल प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे, जज न करता. चूक झाल्यानंतर किमान 5 वेळा तरी संयम ठेवून त्या मुलाला सांगता यायला पाहिजे की ठीक आहे, आपण एक वेगळ्या पद्धतीने प्रयोग करून बघू. पण पेशन्सच नाहीये. युजली जर राहू प्रधान कुंडली असेल तर त्या व्यक्तीकडे पेशन्स नसतो. म्हणजे तशा परीक्षा अतिशय अवघड असतात. जसं मी मेडिकल एंट्रन्सचं एक उदाहरण देते की ती परीक्षा अवघड आहे. मुलं नुसती हुशार असून उपयोगाचं नाहीये, तर त्यांनी 2 वर्ष तशा पद्धतीची मान मोडून अभ्यास करून मेहनत करणं महत्वाचं आहे. हा जर पेशन्स नसेल तर त्या गोष्टी साध्य होत नाहीत. कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रॅक्शन असेल तर त्या साध्य होणार नाहीयेत. म्हणजे त्यांची स्वप्न मोठी आहेत, करायच्या गोष्टी त्यांना खूप मोठ्या आहेत, पण त्याच्याकरता जो फोकस लागतो तो दुर्दैवाने ठेवता येत नाही. आणि एक अख्खी पिढीच्या पिढी तशीच मोठी होते. त्यांना त्याच्यातनच मार्ग काढायचा आहे. तेव्हा किमान बाबा दिवसातले काही तास तरी फोकस ठेवून मी काही करीन, हा एकच मला मार्ग दिसतो याच्यात. आणि त्याच्याकरता जलतत्व आणि वायुतत्व बॅलन्स करणे रेमेडीच्या दृष्टीने, ही तर मंडळी तुम्ही प्राणायाम. जलतत्वाचे बॅलन्सचं सांगितलं की चंद्राकडे बघा, पाण्याकडे बघा. तसं वायुतत्व आपल्याला आपलं कसं बॅलन्स करता येतं? एक म्हणजे प्राणायाम. पण विशेषतः मुलं किंवा तरुण मुलं किती प्रमाणात प्राणायाम करतील माहिती नाही. पण दुसरा एक भाग असतो की विचार. तर विचारांना कंट्रोल करणे इन द सेन्स विचारांची एक दिशा पक्की करणे. त्याच्यामध्ये सायकॉलॉजीच्या पद्धतीमध्ये सांगतात की पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हा एक भाग झाला. कारण ती विचारांची एक साखळी आहे. बेसिकली तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्याच्यानुसार तुमच्या मनात काहीतरी एक भावना तयार होतात. त्या भावना तयार झाल्या की त्यानंतर तुम्ही एक तर कृती करता किंवा कृती न करायचा निर्णय घेता. आणि त्या सिच्युएशन नंतर पुन्हा काहीतरी विचार येतात आणि त्या लूपमध्ये मनुष्य राहतो. आणि म्हणून योग्य विचार करायची सवय लावणे. बेसिकली विवेक वाढवायचा. अच्छा, मला चार्टमध्ये प्रश्न दिसतोय, शनी ग्रहाची महादशा किंवा अंतर्दिशा किंवा साडेसाती मध्ये कसं वागायचं, काय करायचं? हम्म. शनी ग्रहाची कसं बघायचं आणि काय करायचं. शनी ग्रहाची महादशा म्हणजे एक साधारणतः 20 वर्ष तो ग्रह ठरवणार आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय काय मिळणार. म्हणजे तुमच्या आयुष्यात त्यावेळेला साधारणतः जेव्हा केव्हा शनीची दशा सुरू होते, त्या युजली बरोबर असणारी मंडळी जी असतात ती अनुभवी असतात, कुठल्या तरी क्षेत्रातली जाणकार असतात. परंतु त्यांच्या एक संकल्पना असू शकतात की हेच योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. आणि ते त्यांना त्यांच्या अनुभवावरनं त्यांनी ठरवलेलं असतं. परंतु म्हणजे ज्या व्यक्तीची शनीची दशा सुरू होते त्याला, म्हणजे मी कुठल्याही पद्धतीची रास आणि मला माहिती नाहीये, पण एकंदरीत असं वाटायला लागतं की ह्या व्यक्तींना जे काय हवंय ना ते माझ्याकडे नाहीये. बेसिकली ज्याला आपण लो सेल्फ एस्टीम म्हणतो, तशी सिच्युएशन येते की माझे प्रयत्नही कमी पडतायत किंवा या सिस्टीमला किंवा या व्यक्तींना जे काय हवंय ते माझ्याकडे नाहीये. आणि त्यातनं एक निगेटिव्ह भावना सुरू व्हायला लागते. त्याच्याऐवजी मी हळूहळू सुरुवात करतोय किंवा करते आणि माझे प्रयत्न चालू राहणार आहेत, असं जर म्हटलं तर शनीची दशा खूप सोपी होती. कारण तुम्ही त्या प्रोसेसकडे लक्ष द्यायला सुरुवात करता, एंड रिझल्टकडे बघायचं प्रमाण कमी करता. थोडक्यात म्हणजे जो निष्काम कर्मयोगाचा आहे त्याला तुम्हाला धडा द्यायचा आहे, तो तुम्ही नकळत मान्य करून चालायला सुरुवात करता. साडेसाती
किंवा महादशा याच्यामध्ये फरक असा आहे की 7.5 जेव्हा येते तेव्हा तुमच्या मनात जास्त निगेटिव्ह विचार येतात, परंतु त्याच्यामध्ये माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं असायची गरज नसते. जास्त रोष हा व्यवस्थेबद्दल असतो किंवा आपल्या भूतकाळाबद्दल असतो, परंतु महादशेमध्ये स्वतःविषयीच्या संकल्पनांविषयी असतो. तर दोन्ही करता शनीच्यासाठी वायू तत्व बॅलन्स करायचं. अगेन मेडिटेशन करा, प्राणायाम करा किंवा कुठलीही सेवाभावी वृत्ती ज्याला म्हणतात तसं ती सेवा करा. निष्काम कर्मयोगासाठी कुठेतरी व्हॉलेंटिअर करा. आणि ते सगळं करत असताना मुख्य म्हणजे मी करत नसून कुणीतरी माझ्याकडनं करवून घेत आहे. करता करविता तो आहे आणि तो करून घेतोय, ही भावना जर मनात राहिली तर सगळ्यात सोपं. कारण शनी महात्म्य बऱ्याच जणांनी कदाचित वाचलं असेल किंवा माहिती असेल, तर त्याच्यामध्ये बघितलं असेल तर कष्ट करायचे आहेत, परंतु आपलं जे तत्व आहे किंवा माझ्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्यापासून विचलित व्हायचं नाहीये. आणि हे जे तत्व आहे ते कुठलं तत्व आहे, तर मी निष्काम काम करणार. मी माझं काम करून परत येणार, त्याच्यानंतर जी काय व्हॅल्यू असेल ते बघीन, अनालाइज करीन, पण त्याचा त्रास करून घेणार नाही. आणि तो चांगल्या पद्धतीने करून घेतो. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की छे छे हे जमतच नाहीये आणि इतकं करूनही काहीच मिळत नाहीये, जेव्हा आपण ब्रेक पॉईंट ज्याला म्हणतो तिथपर्यंत माणसं पोचली पण ती काम करत राहिली, तर त्याच्यानंतर राईज असतो. कारण शनीच्या महादशेमध्ये असंख्य लोक खूप चांगली कामं करतात. शनीच्या महादशेमध्ये कित्येकांना समजा काही म्हणजे फर्टिलिटीचा इश्यू असेल तर मी म्हणते की ओके, पत्रिकेत शनिचंद्राची युती आहे, काळजी करू नका, तुम्हाला नक्की मूल होईल, थोडं उशिराने होईल पण नक्की होईल. कारण कुठल्याही गोष्टी डिनाय करणे हा शनीचा स्वभाव नाही. इनफॅक्ट तुमच्याकडनं कष्ट करवून घेणे आणि तुम्हाला त्याच्यानंतर त्याचा मोबदला देणे. वन्स यू अंडरस्टँड की याच्यामध्ये आपल्यामुळे अनेकांचं भलं होत आहे. सगळे ज्यांनी कोणी मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू केल्या आहेत, ज्यांचे यशस्वी व्यवसाय आहेत, कुठला का असू दे, कशाचाही व्यवसाय असू दे, त्या सगळ्यांच्या पत्रिकेतला शनी उत्तम असतो. कारण ते स्वतःच कष्ट करतात असं नाही, ते इतरांकडनंही कष्ट करून घेतात आणि त्याचा मोबदला इतरांना देतात. शनी नॅचरली मकर रास आणि धनु आणि सॉरी ॲक्वेरियस कुंभ राशीचा स्वामी आहे. मकर रास म्हणजे काय, कुठल्याही याचे एक एक पद वर चढत जाणे, आणि ते वर चढत असताना जो काय ताण तणाव असतील त्या सगळ्याचा सामना करत आपल्याबरोबर इतरांना घेऊन जाणे. आणि जी कुंभ रास आहे ती हॉरिझॉन्टली जोडत जाणे. म्हणजे तुमच्या आता फॉर एक्झाम्पल माझ्या सोसायटीत 10 घरं आहेत, त्या 10 घरांना मिळून मी काहीतरी सुरू करते. एका सोसायटीच्या 2 सोसायट्यांबरोबर आपण हेच काम करूया. हे हॉरिझॉन्टल चेंज जे सोशल नेटवर्किंग आहे ते कुंभ राशीच्या अंडर येतं. आणि जे व्हर्टिकल लॅडर असतं मॅनेजमेंटचं किंवा गोईंग अप द लॅडर, ते सुद्धा शनीच्या अंडरच येतं. त्यामुळे तो अतिशय चांगल्या पद्धतीने रिवॉर्ड करतो. केव्हा तुम्ही तुमचे विचार बदला आणि विचारानुसार कृती करत राहा. स्वतःसाठीच नाही, इतरांसाठी, इतरांना बरोबर घेऊन. त्यामुळे धनुरास आहे तेव्हा एकच लक्षात ठेवा, काहीतरी नवीन शिका. गुरुची रास आहे, शिका आणि शिकवा. मला म्हणजे तुमचं वय कल्पना नाहीये काय आहे, पण कुठल्याही वयामध्ये तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता. धनुराशीच्या लोकांनी इतरांना शिकवणे आणि स्वतः काहीतरी शिकत राहणे हा उत्तम मार्ग आहे 7.5तला. आणि असं वाटेल त्यावेळेला की मी हा अवघड विषय घेते किंवा जमत नाहीये, पण तो शिकवायला सुरुवात करा. त्याचं जास्त चांगलं आकलन व्हायला लागेल आणि तुमच्यामुळे इतरांना खूप फायदा होईल. आणि नॅचरली अशा अपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे. लोक येतील, विचारतील की मला हे शिकवाल का,
आणि काही त्याच्यातले असे असतील की याचा मोबदला देऊ शकणार नाहीत, तर त्यावेळेला ते काही काळ तरी फ्री ऑफ कॉस्ट करा आणि नंतर मग ठरवा. इथे कुणाची आणखी धनुरास आहे का? त्यांचा काय अनुभव आहे याच्याविषयी मला नक्की ऐकायला आवडेल, की त्यांच्या साडेसातीमध्ये त्यांना कोणाला काही शिकवता आलं का, किंवा अम, वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणासाठी काही मदत करता आली का, किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही मदत करता आली का? अशा काही संधी आल्या का? माझ्या सुनेची धनुराश आहे हं, आणि तिच्या दोन्ही मुलांना अत्युत्तम डिसिप्लिन हं. मुख्य म्हणजे, आणि शिक्षणात अगदी टॉप वरती पोचवलं. तर ते मी फार आभारी आहे त्याबद्दल. हो. वसुधा, मी तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकले का? महादशेमध्ये शनी ग्रह सगळं कंट्रोल करेल. अंतर्दशेमध्ये ज्या ग्रहाची महादशा आहे त्याच्या बरोबरीने शनी काम करेल. साडेसातीमध्ये तुमच्या मनातले येणारे, मनात जे काही विचार आहेत किंवा भावना आहेत त्याचं तो कंट्रोल करेल. हे सगळ्याचं उत्तर एकच आहे, की जसं परमेश्वराने मला सर्व काही दिलंय, म्हणजे अहम ब्रह्मास्मी, माझ्याकडे सगळं आहे आणि हे मी सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. एवढं एक लक्षात ठेवलं तर शनीची महादशा, अंतर्दशा, साडेसाती सगळ्यांनाच ते सोपं जाईल. यातलं एक फक्त मी थोडासा एक आणखी ॲडिशन सांगू इच्छिते, ती म्हणजे होणाऱ्या शारीरिक व्याधी. तर ह्या ज्या व्याधी असतात त्या काहींना मेडिकली सोल्युशन असतं, काही जण आपण क्रॉनिक आजार म्हणून अशा पद्धतीचे असतात की ते अनेक वर्ष हे तक्रारी सुरू राहतात, त्याचे तुम्ही साधारणतः मेंटेन मॅनेज मोडमध्ये असता, पण त्यातनं जायचं असतं. आणि जेवढं जेवढं तुम्ही इतरांना मदत करता, इतरांसाठी सेवाभावाने वागता, किंबहुना तुम्हाला मदत करणाऱ्यांना त्यांच्या एफर्ट्सना तुम्ही ॲक्नॉलेज करता, त्याच्याविषयी त्यांना धन्यवाद देता, त्यांना काही ना काही पद्धतीने मोबदला देता, ते शारीरिक सफरिंग सुद्धा कमी व्हायला लागतात. पूर्णपणे बदलता येतं का? नाही आहे त्याचं उत्तर, पण त्याची इंटेन्सिटी 30 ते 40% कमी जास्त होत असते याच्यावरती. ओके. विच प्लॅनेट प्लेज अ रोल, ओके, थँक्यू. तुम्ही जे म्हणालात ते, विच प्लॅनेट प्लेज अ रोल इन मॅरेज टाईमलाईन अँड करिअर फील्ड, हा खूप तसा ब्रॉड प्रश्न आहे, पण तरी एक थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करते. लग्नाच्या दृष्टीने तुमच्या पत्रिकेतलं 7वं घर, पत्रिकेतला शुक्र, 7व्या घराचा स्वामी, हे 3 मुख्य रोल असतात. त्याची दशा अंतर्दशा याच्यामध्ये युजली लग्न होतात. शनी पहिल्या घरातनं जातो तेव्हा लग्न होतात. गुरुची दृष्टी 7व्या घरावर असते तेव्हा सुद्धा लग्न होऊ शकतं. करिअरच्या दृष्टीने पत्रिकेतलं 10वं घर, त्याच्यानंतर शनी, ऑब्व्हियसली शनीशिवाय करिअर कुठल्याही पद्धतीचं घडणार नाही. आणि 10व्या घराचा स्वामी. एक लक्षात घ्या, ही पूर्ण 9 ग्रहांची जी सिस्टीम आहे ती एकत्र काम करतात. कुठलाच एकटा ग्रह एकट्या पद्धतीने देणार नाही. जसा राजा असतो, राजाला त्याच्या ह्याच्यात वेगवेगळे मंत्री असतात, त्यांना वेगवेगळी पदं दिलेली असतात आणि त्यांनी काय करायची ती कामं सुद्धा दिलेली असतात. तसंच हे सगळे ग्रह एकमेकांबरोबर काम करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात ती मंडळी येतील की ज्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी शिकता येईल, मदत होईल. असे सगळे वेगवेगळे रोल घेणारे नातेवाईक असू शकतात, मित्रमंडळी असू शकतात, तुमचा जोडीदार असू शकतो, तुमची मुलं असू शकतात, नातवंड सुद्धा असू शकतात. त्या त्या टाइम फ्रेमनुसार त्यांच्याकडनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी नवीन शिकता येतात, बदल करता येतात.
विच प्लॅनेट प्लेज अ रोल इन गेटिंग मोर करिअर अपॉर्च्युनिटीज. नुसत्या अपॉर्च्युनिटी मिळण्याकरता नेहमी राहू असतो. कारण राहूला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, त्याच्यामुळे तो तुम्हाला आणून देतो. आणून दिल्यानंतर त्याचं ॲक्च्युअल मिळवण्यामध्ये काय करायचं ते बदल करण्याकरता इतर ग्रहांची मदत असणं आवश्यक आहे. नुसता एकटा सूर्य किंवा एकटा हे तुम्हाला सूर्याच्या पद्धतीने जर दिलं तर बाकीची मंडळी मिळत नाही, एकट्याने काम करायला लागतं. गुरु असेल तर एक चांगल्या पद्धतीची टीम तयार करता येते. बुध असेल तर तुमच्याबरोबर काम करणारे टीममेट्स जे असतात त्यांची अनालिटिकल हे खूप चांगली असते. शुक्र असेल तर विशेषतः आर्ट्स, म्युझिक, ब्युटी याच्या संबंधाचं किंवा ज्याला आपण साहित्य म्हणू त्याची जाण असणारी मंडळी असू शकतात. तर कुठल्या पद्धतीचं करिअर आहे त्यानुसार एक मुख्य ग्रह असू शकतो, पण त्याला त्याचं मित्रमंडळ लागेलच हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या महादशेनुसार करिअर अपॉर्च्युनिटीज बदलतात आणि त्यांनी सुद्धा बदल होऊ शकतो. कारण एखाद्या काळामध्ये तुम्हाला उत्तम संधी येतात आणि त्या कन्वर्ट पण करता येतात. पण ती महादशा बदलली, तो टाइम स्पॅन बदलला की काही काही वेळेला त्या अपॉर्च्युनिटीज सगळ्या आलेल्या पूर्ण करता येत नाहीत. एक साधारणतः मी जे बघितलंय ते सांगते की गुरु तुमच्या चंद्रापासनं तिसरा, पाचवा, सातवा, नववा आणि 11वा जर का जात असेल ट्रान्झिट याच्यामध्ये, तर जास्तीत जास्त चांगली फळं मिळतात. म्हणजे अल्टरनेट इयर बघूया आपण. सो एक वर्ष मेहनत केलं तर लगेच त्याचंच त्या वर्षी मिळेल फळ असं नाही, पुढच्या वर्षी मिळू शकतं. दुसऱ्या वर्षी नुसते खूप प्रयत्न झाले तरी फळ मिळेल असं नाही. आपण कष्ट केले आणि फळ मिळालं नाही की लगेच त्याविषयी बोलतो, पण अनेकदा आयुष्यात कित्येक गोष्टी तेवढे जास्त कष्ट न करताही मिळालेले असतात. म्हणजे मग तुमच्या सगळ्यांचं प्रॉब्लेम वय माझ्यापेक्षा जास्त आहे, तरी पण मी हे इथे विधान करते. तुम्ही सुद्धा आठवण बघा तुमच्या ह्याच्यामध्ये की काही वर्ष अशी होती का की ज्यात तुम्ही तेवढी मेहनत केली नाही पण मिळणारे रिटर्न्स हे जास्त होते. वेगवेगळ्या पद्धतीने असतील, फक्त ऑफिसमध्ये किंवा व्यवसायातच नाही, फॅमिली फ्रंटवर सुद्धा असू शकतात. याविषयी कुणाला मला काही शेअर करायला आवडेल का? किंवा असा एक काळ होता की ज्यात मी तेवढे विशेष प्रयत्न केले नाहीत पण खरंच मला मिळालेली रिटर्न्स ही जास्त होती. असं झालंय का कोणाचं? किती वेळा झालंय? माझं तर असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. ओके. ओके. आणखीन पण म्हणून मला एक प्रश्न असा नेहमी येतो की हम्म. ह्याच्यात सेल्फ विल आणि ग्रहाचा तुमच्यावरचा परिणाम हम्म. ह्याचं काय प्रपोर्शन आहे, आणि सेल्फ विल आणि ग्रह, कारण बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण काही मिळत नाही आणि थोडासा प्रयत्न करून खूप मिळतं. बरोबर. त्याच्यात ग्रहाचा किती संबंध आहे आणि सेल्फ विलचा किती संबंध आहे? दोन्हीचा संबंध आहे आणि तो असा की ग्रहांनी ठरवलं असतं की या 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 गोष्टी द्यायच्या आहेत. एक घर द्यायचं हम्म. आहे, आता मटेरियलिस्टिक आहे बघूया, घर द्यायचं आहे, गाडी द्यायची आहे किंवा अशा अशा पद्धतीचा जोडीदार द्यायचा आहे. पण आता हे हे एक घर द्यायचे आहेत का अनेक घरं द्यायची आहेत, हम्म. हम्म. किंवा कुठल्या ब्रँडची काय किमतीची गाडी द्यायची आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे ना. हा जो मोठा जो बँड आहे हम्म. त्यात एक लोअर आणि हायरच्या मध्ये एक 40%चा बदल असू शकतो आणि तो विल पॉवरवर असतो. विल हम्म. पॉवर म्हणून फक्त असं आहे की याच वर्षी मिळेल असं नाही, ते ग्रह जेव्हा देईल तेव्हा देईल. पण त्या विल पॉवरनी तुम्ही ऑलरेडी तेवढे प्रयत्न केलेले असतात म्हणून ते मिळणारं इतके पट रिझल्ट बदलतो. त्यामुळे त्याचा अगदी जवळचा संबंध आहे. अगदी जवळचा संबंध आहे. हम्म. आणि असं म्हणतात की बाबा एखाद्या व्यक्तीने काहीच कुठलेच प्रयत्न केलेले नाहीत तरी त्याला सगळं मिळतंय. हम्म. आणि हे मी कधी बघते की जेव्हा प्रत्येक 9 ग्रहांपैकी साधारणतः एक 5 ग्रह त्याच्या त्याच्या स्वराशीत किंवा उच्चीचे असतील तर या मंडळींना खरोखरच खूप जास्त मेहनत करावी लागत नाही. हम्म. म्हणजे काय तर त्यांना येणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लागून आलेल्या असतात की ओके,
एक नोकरी करायची आहे का, ठीक आहे, मग एक कोणीतरी वडिलांचंच कोणीतरी ओळखीचं असतं, ते म्हणतात ठीक आहे माझ्याकडे पाठव त्याला, त्याची नोकरी हा, सुरू होते. हा, 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 हा. त्याच्याऐवजी बाकीच्या मंडळींना रांग लावून 1000 ऍप्लिकेशन करून उभं राहायला लागलं असतं, 5 इंटरव्ह्यू द्यावे लागलेले असतात. या. आता ही व्यक्ती तिथे जाते, बरोबर आहे, मान्य आहे, पण हं, तिथे गेल्यानंतर किती उत्तम पद्धतीने त्या हायरार्कीमध्ये वर जायचं याच्याकरता काहीतरी मेहनत करावीच लागेल ना. हं, हं. ती मेहनत ती व्यक्ती करत असते, पण त्यांना जोड चांगली मिळते. एवढंच म्हणेन की त्यावेळेला नेमकी जी चांगली प्रोजेक्ट्स येतील, ती अवघड प्रोजेक्ट्स आली तरी याच्याकडनं त्याचं उत्तर पटकन येतं. हं, 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 हं. एवढाच भाग त्यामुळे आहे. त्यामुळे प्रयत्न करणं सोडायचं नाही. प्रयत्नांशिवाय काही मिळतं का? ऍब्सोल्युटली नाही. पत्रिकेतलं तिसरं घर हे प्रयत्नांचं असतं. त्यामुळे अच्छा. ज्योतिषामध्ये प्रयत्नाला तू जन्म झाल्यानंतर लगेचच तिसऱ्या घरातच हं, सांगितलं की प्रयत्न करणं सुरू करा. हं, हं, हं. थँक्यू. खूप छान. आपण थोडे प्रश्न आपली भजन सेवा झाल्यावर पण घेऊ. आपला 1 तास झाला आहे. आपण आधी भजन सेवा घेऊन घेऊ. त्याच्यानंतर अजून एक 10 मिनिटं आपण प्रश्न उत्तरासाठी घेतलेत तर चालतील? हो, मला चालेल. बघा. आज आपल्याला भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ सोनिया जोशी. सोनिया, आली आहेस तू? जय श्रीराम. जय आवाज श्रीराम. येतोय माझा? हो, आवाज थोडा कमी आहे सोनिया, थोडा वाढव. वाढवलायस? ओके. हो, आता आता बरं आहे? हो, आता बरं आहे. आता बरं आहे. चालेल. आज आपल्या पुढे सोनिया एक नवीन भजन म्हणणार आहे. ते छोटी माय म्हणून एक रचयिता आहेत, त्यांनी रचलेलं ते भजन आहे. त्या परमपूज्य नारायण महाराजांच्या शिष्या होत्या. थोडं वेगळ्या पद्धतीचं भजन आहे, पण आपण आज ते ऐकणार आहोत. सोनिया, रेडी असलीस तर सुरू करूया. हो, चालेल. जय श्रीराम. तारे नाही डरे कर्म गती, तारे नाही डरे, तारे नाही डरे कर्म गती, तारे नाही डरे, तारे नाही डरे कर्म गती, तारे नाही डरे. नारायण के जो नित जग में, नारायण के जो नित जग में ध्यान जमाने वाले, ध्यान जमाने वाले, तारे नहीं डरे कर्म गति, तारे नहीं डरे. कुंडलिनी को नित्य जगाकर, कुंडलिनी को नित्य जगाकर तूर्य अवस्था चढ़ने वाले, तूर्य अवस्था चढ़ने वाले, ऐसे संता कबहू न देखी, ऐसे संता कबहू न देखी, ब्रह्मरूप दिखलाने वाले, तारे नहीं डरे कर्म गति, तारे नहीं डरे. तन मन धन से अर्पण की हूँ, तन मन धन से
की हूँ, मुनि जन ध्यान धराने वाले, मुनि जन ध्यान धराने वाले, सत्य ज्ञान की निंदा जो करते, सत्य ज्ञान की निंदा जो करते, उनको भस्म कराने वाले, टारे नाही डरे, कर्म गति टारे नाही डरे। नारायण के पद नित गाऊं, नारायण के पद नित गाऊं, भव जल पार कराने वाले, भव जल पार कराने वाले, छोटी कहती सुन लो भाई, छोटी कहती सुन लो भाई, प्रेम नगर को जाने वाले, तारे नाही डरे, कर्म गति टारे नाही डरे, टारे नाही डरे, कर्म गति टारे नाही डरे। नारायण के जो नित जग में, नारायण के जो नित जग में, ध्यान जमाने वाले, तारे नाही डरे, कर्म गति तारे नाही डरे, कर्म गति तारे नाही डरे, कर्म गति तारे नाही डरे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। खूप सुंदर, भावपूर्ण झाली तुझी भजन सेवा, अगदी नेहमीप्रमाणे खूपच सुंदर. आता आपण परत एकदा सोनालीताईंकडे वळूया. कोणाला काही प्रश्न असतील तर जसं सोनालीताई म्हणाल्या की त्या अजून एक आपल्याला आहेत 10 मिनिटं वगैरे अजून आपल्याला देतात त्या प्रश्नांसाठी. तर कोणाला काही प्रश्न आहेत अजून त्यांच्यासाठी? मला एक प्रश्न आहे, मी तो चॅट मध्ये लिहिलाय की नवग्रहाला शरण जाणं आणि गुरुला शरण जाणं हे दोन्ही एकच आहे का? नवग्रहाला शरण जाणं आणि गुरुला शरण जाणं, गुरु या नवग्रहांच्या वरती आहे. तुमचा जो कोणी गुरु असेल तो त्याच्यावर आहे. कारण माझा असा स्वतःचा अनुभव आहे आणि इतरांकडनं मी बघते की त्या व्यक्तीला शरण जाण्याकरता फार अवघड असतं. कारण त्याच्या पुढे मान झुकवावी लागते, त्याचे प्रत्येक शब्द मान्य करावा लागतो. त्याच्याऐवजी नवग्रह जो प्रकार आहे तो आपल्यासमोर साधारणतः सगळ्या देवळांमध्ये त्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात. त्याच्यापुढे मान जोडणं त्या मानाने लोकांना फार सोपं जातं. तेव्हा अगदी गुरु जरी नसेल तुमचा कोणी केलेला तरी सुद्धा एखाद्या आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने त्यांचं हुज्जत न घालता, वादविवाद न करता एखादं तरी मत मान्य करता येतं का हे असं अधेमध्ये बघत जावं असं मी अनेकांना सांगते. विशेषतः म्हणजे जी मंडळी जास्त अधिकारावर असतात, अशा जागेवर असतात, तिथे त्यांना मी म्हणेन ती पूर्व दिशा असं झालेलं असतं. त्यावेळेला त्या व्यक्तींना म्हणतं की निदान एक महिन्याभरातनं एक दिवस तरी एखाद्या व्यक्तीशी वयानं मोठी असो लहान असो ते जे काय सांगतात ते मी वादविवाद न करता मान्य करीन असं तुम्हाला करता येतं का बघा. एक्सरसाइज म्हणून करून बघा. आणि सगळ्या नवग्रहांच्या दृष्टीने बघायला झालं तरी त्यातला जो गुरुग्रह आहे सगळे ग्रह शरणच गेलेले असतात अशीच कथा आहे. कारण बृहस्पती जो आहे तो देवांचा गुरु आहे. त्यामुळे
राहूची हायर एनर्जी व्हायब्रेशन हे गुरुचंच असतं. त्याला सूर्यचंद्र जरी हवे असतील तरी त्याहीपेक्षा त्याला गुरुसारखं वागायचं असतं. अच्छा. त्यामुळे प्रत्येक ग्रह जो आहे तो गुरुसारखा वागू शकतो आणि तसा वागायचा प्रयत्न करत असतो. पण नवग्रहाची पूजा म्हणजे मग बाकीच्या देवांचे आपण जे म्हणतो हम्म. तशा तऱ्हेच आहे का ते, म्हणजे सगुण? हो, तसंच आहे. हं, हं. मूर्तीपूजा. मूर्तीपूजा आहे ती. हं, पण त्यांचा उद्देश म्हटलं तसं की मूर्तीची पूजा करणं व्यक्तीला सोपं जातं, राईट? त्याच्याकरता ते या. सांगितलेलं आहे. पण तशाच पद्धतीचे विचार असणारी मंडळी, तशा पद्धतीची वागणूक असणारी मंडळी तुमच्या आजूबाजूला असतील, हं, त्यांना तुम्ही नॉन जजमेंटल होऊन स्वतःमध्ये सामावून घेऊ शकता का, किंवा त्यांच्याबरोबर डील करू शकता का, हे महत्वाचं आहे. हं, हं, त्यांच्याशी तुमचं वागणं कसं आहे हं. ह्याच्यावरनं लक्षात येईल. म्हणजे ते मनात ठेवून नवग्रहाची पूजा करायची. हो, तसंच करायची गरज आहे. कारण त्यांची म्हणजे ती माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला, तुमचे कुठले तरी एखादा मित्रमैत्रीण, एखादे नातेवाईक, म्हणजे हं, हं. नोकरीच्या ठिकाणी किंवा जिथे कुठे तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करत असता, तिथे तुम्हाला प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीची दिसेल. येस. हं, आणि हं, तिच्याशी हं, तुम्ही कशा पद्धतीने वागता ही टेस्ट हं. आहे खरी. थँक्यू. आता एक मी एक प्रश्न विचारते. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सद्गुरू हे सगळ्या नवग्रहांच्या पलीकडे आहे. काही वेळेला आपल्या जेव्हा बोलणं झालंय तेव्हाही तुम्ही एक दोनदा मला आठवतंय म्हणालात की जिथे पत्रिका संपते तिथे सद्गुरू सुरू होतात. त्याबद्दल थोडं काही सांगाल का अजून? जेव्हा सगळेजण पत्रिकेचा विचार करतात किंवा ज्योतिषाकडे जातात, तेव्हा कित्येकदा त्याच्यामध्ये अनालिटिकल जास्त असतं, म्हणजे ज्याला आपण आपली बुद्धिमत्ता म्हणतो, क्रिटिकल थिंकिंग, अनालिसिस, लॉजिक, याचा वापर खूप जास्त केलेला असतो. पण एखाद्या गुरुला तुम्ही एखाद्याला गुरु मानता, म्हणजे या सगळ्यांचा हे बाजूला ठेवून तुम्ही गुरु मानत असता, किंवा मी प्रश्न विचारेन किंवा हे करेन, परंतु ते जे काय सांगतील ते एक अंतिम सत्य आहे आणि हे मी कुठेतरी मान्य करणार आहे. किंबहुना या व्यक्तीला माझ्यापेक्षा तरी नक्की जास्त येतं हे मी गृहीत धरलेलं आहे आणि हे मान्य केलेलं आहे. पण मग ते असं साधं मान्य केलेलं आहे की ती शरणागती आहे? कारण मला असं वाटतं कधी नाही, कधी ते मान्य करणं म्हणजे हेल्पलेसली मान्य करणं नाही, नाही, प्रकार असतो. ऍब्सोल्युटली नाही. ती आणि शरणागती नसून, शरणागती नाही, पूर्णपणे शरण जाणं वेगळं असतं. हेल्पलेसनेस तर याच्यामध्ये भाग नसून एक एक्नॉलेजमेंट आहे की यांना माझ्यापेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी कळतात आणि ज्यामुळे मला योग्य मार्ग दिसू शकतो. हा विश्वास आहे त्याच्यामध्ये, ती शरणागती नाहीये. पण शरणागती हवी असते ना सद्गुरूंच्या ठिकाणी? नाही, शरणागती नको असते. तिथे त्यांना एक इनफॅक्ट दृढ विश्वासच हवा असतो. आय थिंक आपण दोघं एकच बोलतोय. विश्वास असला कीच ते सगळ्या गोष्टी हा. शरणागतीच्या ते मान्य होतात. पण कारण त्या ते म्हणतील शरणागतीमध्ये तेच, ते म्हणतील ते हेल्पलेसनेस येतात नाहीये. तिथे शरणागती येते. हे किमान मी तरी त्याला हेल्पलेसनेस मानत नाही. नाही नाही, हा. हेल्पलेसनेस वेगळा असं मी म्हणाले, आणि शरणागती वेगळी असते. शरणागती म्हणजे कम्प्लीट दृढ विश्वास असतो की यांनाच ते माहिती आणि हेच मला फक्त हेल्प करणार. हेल्पलेसनेस म्हणजे मला येत नाहीये, काही होत नाहीये, आता मला यांचं मान्यच करावं लागेल. दॅट इज व्हॉट हेल्पलेसनेस. पण शरणागती म्हणजे नाही नाही, दृढ श्रद्धेनुसार मी तिथे ते अगदी सगळं अगदी मान्य केलं. श्रद्धेनुसार मी तिथे आहे. आणि हा सगळा जो प्रकार आहे तो श्रद्धेशीच आहे. श्रद्धा असेल तर, नाही तर नाही. आणि म्हणून मी म्हणते की इथे तुमचे जो 30 ते 40% जो बदल असतो तो इथे असतो, की एखादी व्यक्ती श्रद्धेने येते आणि एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये बघायला येते की ओके, कसं आहे, काय आहे, म्हणजे जसं एखादा एक्सपेरिमेंट करतो त्या दृष्टीने येते. त्या दोघांना मिळणारं फळ वेगळं असू शकतं, हो. कारण ती श्रद्धा आहे. आणि म्हणूनच गुरु करताना लोक जे सांगतात की बाबा, इव्हन गुरु सुद्धा शिष्य स्वीकारताना त्याची टेस्ट घेऊन मग करतात, तसंच बाकीची मंडळी ज्या ठराविक एनर्जीला तुम्ही असता तशा तशा पद्धतीने तुम्ही त्या त्या गुरूंकडे जाता.
म्हणजे राहूच्या दशेमध्ये मी अनेकांना सांगते की तुम्ही गुरु करणार असाल तर 10 वेळा काळजी घ्या. कारण इट इज व्हेरी लाईकली की कुठली तरी, ज्याला आपण म्हणू भोंदूगिरी नावाचा प्रकार समाजात मोठ्या प्रमाणात चालतो, तशा पद्धतीच्या रॅकेटमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता खूप जास्त असते. और यू विल फाइंड समबडी हू हॅज अ कम्प्लीट कमर्शियल व्ह्यू. तर 4 वेळा विचार करा, 4 लोकांशी बोला, त्यांचे अनुभव बघा आणि त्यानंतर स्वीकारा. आणि समर्थनी त्याचं पूर्ण त्याच्यावर लिहिलंय ना, गुरु कसा ओळखावा. त्यामुळे ते सगळं लक्षात घेऊनच श्रद्धा निर्माण होते ते. बरोबर. मुळात म्हणजे गुरु असेल तर फारच उत्तम. गुरु जरी नसला तरी आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने बघायचं झालं तर तुमच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींवरती अ, आज जेवढ्या वेगाने सगळीकडे बदल होत आहेत त्याच्यामध्ये नवरा बायको तरी एकमेकांना आपले मोबाईल फोन देऊ शकतात का, की ओके हा माझा मोबाईल फोन आणि जे काय आहे ते तू शांतपणे बघू शकतेस किंवा तू बघू शकतो, असेही संबंध आता दुर्दैवाने नाही आहेत. आणि असा जर विचार करायला गेला तर कशा पद्धतीचं वातावरण घरामध्ये असेल की ज्या नात्यामध्ये विश्वास असणं हा मूळ पाया आहे, तोच आता नाहीये. त्यामुळे गुरुवरती विश्वास तर हा पलीकडचा भाग झाला. मुलांचा आई वडिलांवर विश्वास नसणं, आई वडिलांचा मुलांवर विश्वास नसणं, या रक्ताच्या नात्यामध्ये जर का असं असेल, इतक्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये समजा ओपननेस नसेल, प्रामाणिकपणा नसेल, तर सगळ्यांच्या पत्रिकेमधलं शुक्र त्याच्यामुळे विचलित होतो. आणि शुक्राचं जेव्हा होतं तेव्हा त्यांचं फायनान्सेसच नाहीत तर मनाची शांती सुद्धा जाते. आणि मग या सर्कलमध्ये एकदा अडकले की अवघड होऊन बसतो. एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून मला 10-10 वेळा लोकांना सांगावं असं वाटतं की सगळ्यात सोपी गोष्ट आहे प्रामाणिकपणा. ती जर तुम्ही करू शकलात, तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये ते असेल, तर असंख्य गोष्टी त्यात नंतर होतील. आणि म्हटलं असं की अनकंडिशनल प्रेम जे मी सांगते मुलांवरती, ते त्याचाच भाग आहे. की सूर्यचंद्राकडे बघा आणि शुक्राकडे बघा, हे 3 ग्रह कुणालाही सहज सांभाळता येण्यासारखे आहेत. सगळ्यात दृष्टीने बुधाला आपलं आपल्या समाजामध्ये खूप मान्यता आणि महत्त्व दिलेलं आहे. कारण बुध म्हणजे लॉजिक, इंटेलिजन्स, क्रिटिकल थिंकिंग किंवा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना व्यवसायाचा जो निदर्शक असतो तो बुध असतो. पण हा बुध तुम्ही जेवढा जेवढा वापरायला लागता तेवढं तेवढं माणसांवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. मी ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकांमध्ये बुध खूप चांगला बघते त्यांच्या पत्रिकेतला गुरु तेवढा चांगला नसतो. याचं कारण असतं की गुरु हा मानवतेसाठी कार्य करणारा ग्रह मानला गेलाय. तो कर्क राशीमध्ये उच्चीचा होतो, जसं आत्ता आहे कर्केमध्ये. त्याच्याऐवजी जे कोणी बिझनेस ओरिएंटेड लोक असतात त्यांचा गुरु हा वेगवेगळ्या राशीमध्ये असतो. गुरुला शनीच्या राशीमध्ये नीचीचा गुरु मानला गेलाय, तो म्हणजे मकर राशीमधला. कारण त्या लोकांच्या डोक्यात एका कुठल्याही व्यवस्थेमध्ये फक्त वर जाणं एवढंच लिहिलेलं आहे. त्यामुळे ते बिकम ओव्हरली कमर्शियल. म्हणून मला असं वाटतं की हा बॅलन्स सगळ्यांना ठेवता येईल का कायमच तर असं नाही, पण निदान काही काळात तरी ठेवता येऊ शकतो. ज्याला आपण भक्ती म्हणतो, ते भक्ती हा एक प्रेमाचा भाग आहे. आणि जिथे पूर्णपणे स्वतःला शरण म्हणजे त्या व्यक्तीला शरण जाऊन भक्ती असते, ते जे प्रेम आहे ते कुठल्या तरी एका नात्यामध्ये तुम्हाला बघता आलं पाहिजे. आई मुलाचं असू शकेल, पती पत्नीचं असेल, किंवा एका व्यक्तीविषयी जर तुम्ही करू शकलात तर तुमच्या पत्रिकेतले बरेच ग्रह नीट होतात हे मी बघते. ही श्रद्धा किंवा ही जी भक्ती आहे की ज्याला काही अटॅच नाहीये, स्ट्रिंग अटॅच नाहीये, अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात जर असेल
तर तिच्यावर मनापासून प्रेम करा एवढंच सांगेन. किंवा नसेल तरी ती व्यक्ती कुणामध्ये तरी शोधा, घरातल्या व्यक्तींमध्ये शोधा. आणि कशी शोधता येईल, तर त्याच्या ज्या ना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे थोडं थोडं दुर्लक्ष करा, तर ती व्यक्ती आपलीशी वाटायला लागते. खूपच छान प्रॅक्टिकल अप्रोच सांगितलात तुम्ही. चालेल. बरंच झालं. आता आणखी काही प्रश्न असतील तर माझा तू कॉन्टॅक्ट शेअर केला तरी चालेल यांच्याशी. चालेल. पण म्हणजे मध्ये मागच्या वेळेला प्रश्न होता की तुमचा हो हो. कॉन्टॅक्ट मिळेल का, तर हम्म. आम्ही तो आता तुम्ही झूम मध्ये या झूम चॅट मध्ये टाकलात तर उत्तम होईल, पूर्ण बरं. ग्रुपवरती डिस्क्लोज करण्यापेक्षा. आता तुम्ही टाकाल का? हो ठीक आहे, चालेल. म्हणजे माझा +1 देऊन नंबर देऊ का, काय तसं करू? हा, त्याच नंबर तुमचा. हा. त्यामुळे कोणाला काही अजून काही प्रश्न असलेत आणि सोनालीताईंना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते आता झूम चॅटमध्ये त्यांचा नंबर देता आहेत. हम्म. त्या देत आहेत तोपर्यंत सोनालीताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही येऊन 2 सत्र आमच्याशी चर्चा केली, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि परत आम्हाला वाटलं की असं एखादं सत्र घ्यावं लागलं, घ्यायची इच्छा झाली, असे सगळ्यांची इच्छा असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करू. हो, खूप नक्कीच. खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना मनापासून. नमस्कार. थँक्यू.